22 जानेवारी आणि 22 जानेवारीचा वार आहे कोणता आहे? 22 जानेवारीचा वार गुरुवार. मग आपल्याला 5-6 महिन्यानंतरची समजा एखादी तारीख दिली तर त्या तारखेचा आपल्याला वार काढायचा आहे. मग तो कशा पद्धतीने काढायचा आहे? मग आता जानेवारी नंतर समजा आपण ऑगस्ट महिना घेऊया. ऑगस्ट महिन्यातली आपल्याला किती कोणती पण तारीख घेऊ, एक तारीख घेऊ आपण. 23 तारीख घेतली, 23 ऑगस्ट. काय करायचंय आपल्याला? या 23 ऑगस्टचा काय करायचंय? वार काढायचा. आपल्याला दिलाय 22 जानेवारीचा वार गुरुवार. मग काय करायचं? जानेवारी महिना दिलाय, पुढे लिहायचा फेब्रुवारी. पुढचा महिना कोणता? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. वार काढायचं 23 ऑगस्टचा. इथे बघा हे कॅलेंडर मी तुम्हाला दाखवलं 2026 आहे की नाही. सन काय? 2026. मग आपण याच्या आधी शिकलेलो आहेत की 2026 हे लीप वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे? 2026. कसं ठरवतो आपण? हे शेवटचा जो एकक दशक आहे याला 4 ने जर पूर्ण भाग गेला, बाकी उरली नाही, तर ते वर्ष लीप वर्ष असतात. इथे 26 आहे, याला काही पूर्ण भाग जाणार नाही, म्हणून हे सामान्य वर्ष म्हणतो आपण. मग आता इथे बघा 22 जानेवारी. जानेवारीचे एकूण दिवस असतात 31. 31 मधून आपल्याला हे 22 कमी करायचे. 11तून 2 गेले खाली, किती उरले? 9. 2तून 2 गेला 0. म्हणजे 22 जानेवारीचे उरलेले दिवस आहेत 9. फेब्रुवारी पहा, इथे लक्ष द्या. आता हा फेब्रुवारी किती तारखेचा असेल रे? सामान्य वर्ष म्हणजे फक्त 28 तारखेचा असणार. मग 28 ला काय होतं? 28 ला 7 ने पूर्ण भाग जातो का? जातो. 7 चोक 28, म्हणजे बाकी उरणार इथे 0. 7 चोक 28. फेब्रुवारीचा 0 दिवस पकडला आपण. मार्च किती दिवसांचा असतो? 31 दिवसांचा. 31 ला 7 ने आपण भागलं, 7 चोक 28. उरतात किती दिवस? 3 दिवस उरतात. 31 मधून 28 गेले, 3 उरले की नाही. एप्रिल किती दिवसांचा असतो? 30. आपण 7 चोक 28. किती दिवस उरतात? 2. मे 31 आहे, म्हणजे दिवस किती उरतील? 3. 7 ने भाग दिला तर. जून किती दिवसांचा असतो? 2. मग इथे उरणार 2. जुलै किती दिवसांचा असतो? 31. मग 7 ने भाग दिल्यावर किती उरणार? 3. इथे मात्र लक्षात घ्यायचं, आपल्याला किती ऑगस्टचा वार विचारलाय? 23. म्हणून ते 23 पूर्ण घ्यायचे तिथे. मग आता यांची काय करा? बेरीज. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 19 आणि 3, 22. 22 मध्ये आता हे 23 मिळवायचे. 45 होतील. किती होतील? 45. मग आता काय करायचं? या 45 ला आपल्याला काय करायचे? 7 ने भागायचे. परत 7 5 35, 7 चौकून 42. 7 चौकून किती? 42. बाकी किती उरली? 3. म्हणून या गुरुवारच्या पुढे 3 दिवस जायचं आपल्याला. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. म्हणजे या 23 ऑगस्टला कोणता वार असणार? रविवार. मग आपण प्रत्यक्ष पाहूया की 23 ऑगस्टला नक्की रविवार येतो का? मग कॅलेंडर मध्ये जाऊन बघू आपण. आपल्याला काय करायचे? आपण मगाशी पाहिलं होतं 22 जानेवारीला वार कोणता होता? गुरुवार. मग आता आपल्याला किती तारखेचा वार काढायचा? 23 ऑगस्ट. इथे आहे 23 ऑगस्ट आणि वार कोणता आहे? रविवार. 17 मार्चला मंगळवार आहे, तर 24 नोव्हेंबरला कोणता वार असेल? 17 मार्चला वार कोणता आहे? मंगळवार. आपल्याला काढायचा आहे 24 नोव्हेंबरचा वार. काय करायचं आता? 17 मार्च लिहून घ्यायचा. 17 मार्च. मार्च नंतर महिना कोणता?
एप्रिल, एप्रिल नंतर मे नंतर जून नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. 5 ते 17 मार्च. या 17 मार्च मधले किती दिवस आहेत? हे 17 आहेत. मग उरलेले दिवस किती? मार्च महिना असतो 31 दिवसांचा. मग जर 31 मधून आपण 17 वजा केले तर उत्तर येतं आपलं 14. एप्रिल महिना आहे 30 दिवसांचा. मग इथे एक लक्षात ठेवायचे, 30 ला काय करायचं? 7 ने भागायचं. 728. बाकी किती उरते? 2. मग हे 2 इथे लिहून घ्यायची. त्याच्यानंतर मे महिना असतो 31 दिवसांचा. मग त्या 31 ला जर आपण 7 ने भागलं तर बाकी किती उरणार आहे? 3. ते 3 इथे लिहून घ्यायचे. जून असतो 30 दिवसांचा. 7 चोक 28. मग बाकी किती उरेल? 2. जुलै असतो 31 दिवसांचा. बाकी उरेल 3. ऑगस्ट सुद्धा असतो 31 दिवसांचा. बाकी उरेल 3. सप्टेंबर असतो 30 दिवसांचा. बाकी उरेल 2. ऑक्टोबर असतो 31 दिवसांचा. बाकी किती उरेल? 3. 24 नोव्हेंबरचा आपल्याला वार काढायचा आहे. सगळे 24 घ्यायचे आपल्याला इथे आणि यांची काय करायची? बेरीज. 14, 15, 16. 16 आणि 3 19. 19 आणि 2 21. 21 आणि 3 24. 24 आणि 3 27. आणि 2 29. 29 आणि 3 32 मध्ये आपल्याला हे काय करायचे? 24 मिळवायचे. 32 आणि 24 किती होतील? 56. किती होतील समर्थ? 56 होतील. मग आता ह्या आलेल्या 56 ला आपल्याला कितीने भाग द्यायचा? 7 ने. 7 ने भाग द्यायचा याला. 7 × 8 बाकी काय उरली रे? 0. बाकी काय उरली? 0. मग आता 0 बाकी उरली. मग किती दिवस पुढे जायचं? 0 दिवस पुढे जायचं. म्हणजे काहीच जायचं नाही. वार कोणता येणार? मंगळवार.